सिनेमामध्ये तुमच्या आमच्या जगण्याचं प्रतिबिंब उमटतं असं म्हणतात. अशाच एका आयकॉनिक सिनेमाची तुम्हा आम्हा सगळ्यांनाच गेली 3 दशकं भुरळ पडली आहे, जी आजही कायम आहे. आता तर थेट परदेशामध्ये या सिनेमाचा खास बहुमान करण्यात आलाय. हा सिनेमा नेमका कोणता आहे आणि त्याची आत्ताच आठवण येण्याचा हा क्षण, हा योग नेमका का आहे, जाणून घेऊया. राज सिमरनच्या सदाबहार प्रेमाची तिशी, गारुड रसिकांवर सिनेमाचा सन्मान परदेशी, लंडनमध्ये शाहरुख काजोलचा खास पुतळा. हिंदी सिनेमातील ब्लॉकबस्टर रोमॅन्टिक हिट DDLJ अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या एव्हरग्रीन सिनेमाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशातल्या सिनेरसिकांवर तर सिनेमाचं गारुड आहेच, पण परदेशातील सिनेप्रेमींमध्येही DDLJची क्रेज आहे. लंडनमध्ये शाहरुख काजोलच्या राज सिमरन भूमिकेतील खास पोस्टच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. शाहरुख काजोल स्वतः या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी पोहोचले. लंडनच्या लेस्टर स्क्वेअरमध्ये एखाद्या भारतीय सिनेमाला पहिल्यांदाच हा बहुमान मिळालाय. हीच जागा पुतळ्यासाठी का निवडली याचीही कहाणी रंजक आहे. सिनेमात राज सिमरन पहिल्यांदा याच ठिकाणी एकमेकांना भेटल्याचा सीन आहे. त्याच ठिकाणी हा पुतळा बसवत या भेटीची आठवण कायमस्वरूपी जपण्यात आली आहे. शाहरुखनं या क्षणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात. ही 2 मन जोडणारी कथा आहे. हा सिनेमा माझी आता ओळखच झालाय. तर काजोलही सिनेमाच्या आठवणीत रमून गेलीय. माझं मन फ्लॅशबॅकमध्ये गेलंय. जणू राज आणि सिमरनचा काळ आम्ही पुन्हा जगतोय. शाहरुख या सिनेमाबद्दल पुढे भरभरून व्यक्त झालाय. राज आणि सिमरनच्या या पुतळ्याचं लंडनमध्ये अनावरण करताना आम्हाला खूप आनंद होतोय. या ठिकाणी असा बहुमान मिळवणारा हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरलाय. हा क्षण खासच आहे. हा क्षण प्रत्यक्षात येण्यासाठी योगदान देणाऱ्या लंडनमधल्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. तुम्हीही जेव्हा लंडनमध्ये याल तेव्हा नक्की या पुतळ्याला भेट द्या आणि सिनेमाच्या आठवणी ताज्या करा. मुंबईतल्या मराठा मंदिरमध्ये DDLJचा एक शो आजही सुरू आहे. तर लंडनमध्येही हा पुतळा या सिनेमाची जादू कायम असल्याचंच अधोरेखित करतोय. जवळपास 3 पिढ्यांची मनं जिंकणारा हा सिनेमा सिने समीक्षकांकडून आजही कौतुकाची थाप मिळवतो. त्या काळातील युवा पिढीची भाषा, त्यांची स्वप्न, त्यांचा आदर्श आणि विशेष म्हणजे शाहरुख खान आणि काजोल अशी अगदी फ्रेश जोडी. ते तत्पूर्वी त्यांना आपण करण अर्जुनमध्ये पाहिलं होतं, वाजिगरमध्ये सुद्धा पाहिलं होतं. परंतु DDLJ हा रोमॅन्टिक जोडीचा एक नवा अध्याय जणू सुरू झाला. विशेष म्हणजे न्यू एक्सेल्सियरमध्ये 50 आठवड्याचा मुक्काम केल्यानंतर मराठा मंदिरला मॅटिनीला शिफ्ट झालेला सिनेमा आज 30 वर्षानंतर देखील तिकडे मॅटिनीला सुरू आहे. जिथे हॅरी पॉटर सारख्या आयकॉनचा पुतळा उभारण्यात आलाय, तिथेच एखाद्या भारतीय सिनेमाचा बहुमान होणं ही बाब तमाम भारतीयांची कॉलर टाईट करणारी आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.